तर आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। राज्यातील 20 जागांवर भाजपचा पराभव फिक्स। प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। महाविकास आघाडीने भाजपसोबत 20 जागा फिक्स केल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप होता। म्हणजे काय? म्हणजे त्या 20 जागे आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार आहोत, त्याला फिक्स म्हणतो आम्ही। प्रकाशजी ज्या फिक्स म्हणतायत जागा आम्ही भाजपबरोबर फिक्स केल्यात, तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केलेला। बावनकुळे हा कालबाह्य झालेला डब्बू पैसा। बावनकुळेंच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर। लोकलमध्ये ठाकरेंना मोदी की गॅरंटी या नाण्याचा आवाज आला असता बावनकुळेंनी केली होती टीका। हा कालबाह्य झालेला डब्बू पैसा आहे, बरं का? बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन डब्बू पैसा आहे। आता या डब्बू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखणीत वाजतंय, तर त्यांनी आपले काम जरा साफ करून घ्यावे। मराठवाड्यात महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार विजयी होणार। बीडमध्ये पंकजा मुंडेंना निवडणूक सोपी राहिलेली नाही, तर जालना आणि लातूरमध्ये भाजपचा पराभव होणार, राऊतांचा विश्वास। या वेळेला जालना आणि लातूरमध्ये बदल घडेल, हे मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांगतो। बीडमध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि एकंदरीत मराठवाडा हा महाविकास आघाडीच्याच मागे राहील। शिंदे गटाकडून भाजपच्या परवानगीनंतरच उमेदवार जाहीर। शिंदे गट भाजपच्या तालावर नाचतोय, अंबादास दानवेंची टीका। तर भाजप शिंदे गटाला नाचवत असल्याने महायुतीत तिढा कायम, दानवेंचं वक्तव्य। तेही भारतीय जनता पक्षाच्या परवानगीनंच दिले। जाहीर झालेला उमेदवार यांना बदलावा लागलेला आहे। भारतीय जनता पक्षात तालावर नाचण्याचा प्रकार आहे की उरलेल्या जागेवरही भारतीय जनता पार्टी यांना सुखासुखी जागा सोडतील, मला असं वाटत नाही। राणेंमध्ये मस्ती जिरवायची हिंमत आहे का? तुमची मस्ती आम्ही जिरवली आहे, शिवसेना मस्तीतच असते, नारायण राणेंच्या टीकेला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। 5,000 मस्ती चढली तर मस्ती जिरवायचा दम आहे का तुमच्यामध्ये? तुमची तर आम्ही उतरवलेली मस्ती पूर्ण। काय मस्ती उरली तुमच्यामध्ये? तुम्हाला नीट संसदेमध्ये बोलता येत नाही। उभा राहा निवडणुकीला, शिवसैनिक दाखवल ना मस्ती काय असते। शिवसैनिक मस्तीतच असतात, एवढं सांगतो। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय। गुहागरमधील सभेत भाजप नेते मधुकर चव्हाण यांचं मोठं विधान। ही लढाई तिसऱ्याला करायची, पुन्हा घड्याळाचे काटे उलटे फिरवायला निघाले। मोदींना ठार मारण्याचे कट ही जगामध्ये शिस्त आहे। होय, ही जबाबदारीने बोलतोय। सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंकडून प्रचाराचा धडाका। रात्री उशिरापर्यंत उदयनराजेंकडून गावागावांमध्ये भेटीगाठी, ठिकठिकाणी उदयनराजेंचं नागरिकांकडून स्वागत। मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज बैठक। वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये बैठक पार पडणार। यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींची आज पत्रकार परिषद। पक्षानं तिकीट कापल्यानंतर भावना गवळी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधणार।